जिंके भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया। देशासह महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला। निवडणुकीच्या निकालाने भाजपला बॅकफूटवर जावं लागलंय आणि आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपच्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं गेलंय। देगलूरमध्ये भाजप चारीमुंड्या चित झालं। बंगालमध्ये तृणमूलनं भाजपला उखडून फेकलं तर दादरामध्ये भाजप उमेदवाराला पराभूत करून शिवसेनेनं भगवा फडकवला। भाजपच्या या अधपतनाला स्वतः भाजप जबाबदार आहे अशी टोलेबाजी सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आलेली आहे। सामनामधून भाजपवर बोचरी टीका करण्यात आलेली आहे। गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचं नाव न घेता पोस्टरवर त्यांचं चित्र न लावता शिवसेना जिंकली आणि देगलूरला मोदी मोदी करून सुद्धा भाजपला माती खावी लागली। दिवाळीत फटाके फुटू लागलेत। कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत। त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा, नाहीतर हसे व्हायचे। दिवाळीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवलाय। महाराष्ट्राच्या विजयाचं दमदार पाऊल देश पातळीवर पडलंय। या पावलाखाली सर्व अमंगल अन्याय चिरडून जाईल। महाराष्ट्र आणि जनतेची भरभराट होईल हीच शुभेच्छा। अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिलं गेलेलं आहे। फटाके फुटलेच आहेत। शिवसेनेची दिवाळी या मथळ्याखाली आजचा सामनाचा अग्रलेख।